दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। गौरी चहा घे। अगं वहिनी मी येतच होते। अगं ठीक आहे ग नची चहा ठेवलाय रे। हो आलो। आज घर किती शांत वाटतंय ना। आई आणि आजी सकाळीच देवळात गेल्यात एकदम निवांत। तुला काही खारी बिस्किट आणू का? मला काहीच नको। चहा निवांत आहे ना सकाळच। नाही तर रोज सकाळी आई बाबा आजी सगळ्यांची धावपळ चालली असते घरात। आणि तुलाही आजकाल खूप कमी वेळ असतो ना। दादा खूप काम असतं का रे? ठीक आहे पण आज मला वेळ आहे आणि आज मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं। बोल ना। तुझ्या लग्नाविषयी। मला माहितीये गौरी हा विषय काढला की तू अनकम्फर्टेबल होतेस। मागे निशानी जेव्हा जेव्हा हा विषय बाबांसमोर काढला तेव्हा तेव्हा बाबा चिडले। तुला यात पडायची काही गरज नाही म्हणाले। एवढी काय घाई आहे असंही म्हणाले। पण एक गोष्ट सांगू, मला असं वाटतं की निशाला वाटणारी काळजी अगदी योग्य आहे। हे बघ गौरी, माझं आणि निशाचं या विषयावर अनेकदा बोलणं झालं। घरात इतरही सगळे बोलत असतील पण आपलं कधी बोलणंच झालं नाही। बाबांशी तर बोलायची काही सोयच नाहीये। तू लाडकी लेक आहेस ना त्यांची, त्यामुळे आमच्या दोघांचं मत बाबा ग्राह्य धरतील असं मला तरी वाटत नाही। पण तुझा मोठा भाऊ म्हणून एक गोष्ट सांगू? बोल। आता ना आपण आई बाबांची काळजी करण्याची वेळ आली। त्यांनी आपल्यासाठी किती केलं अगं। आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हाव्यात असं त्यांना मनापासून वाटतं। हे बघ आता मीही सेटल झालो, म्हणजे मध्ये थोडा त्रास झाला पण आता खूप छान नोकरी मिळाली, टचवूड। घरात बाकी सगळे खूप छान चाललंय, खुश आहेत ते। पण आत कुठेतरी त्यांना काळजी वाटतच असणार ना। मला सुद्धा खूप काळजी वाटते। मलाही असं वाटतं की तू खूप छान सेटल व्हावास। हे बघ गौरी, विकी प्रकरणामुळे तुला खूप त्रास झाला, आय नो। पण आता विसरणं सगळं, सोडून दे। झालं गेलं, संपलं सगळं। नव्याने सुरुवात कर। तुला जी काही स्थळं आली आहेत त्यातला कोणी तुला पसंत आहे? माझ्याही ओळखीची 2-4 मुलं आहेत, वेल सेटल्ड आहेत, खूप छान आहेत। तू म्हणत असशील तर मी बाबांशी बोलू का याविषयी? गौरी, तुझ्या मनात काही वेगळं आहे का? मी आहे, तुझा दादा आहे, तुला मी मदत करेन ना। बोल बोल ना गौरी, आम्ही मदत करू तुला। गौरा, तुझ्या मनात कोणी आहे का? नाही दादा, तसं काहीच नाहीये।
16 17, चलो जल्दी करो। 18। नहीं जा रहा है ये, प्लीज टाइम प्लीज। वेणू तुम्हें कम से कम 100 बार मारना चाहिए। सो यापेक्षा जॉगिंगला गेलं असतं चाचा, ते बरं पडलं असतं। ये काय उठक बैठक में ना ये तकलीफ बहुत होती है। बेटा शुरू में तकलीफ होती है, बाद में आदत पड़ जाएगी। तुम्हें कम से कम ये एक्सरसाइज दिन में 4 घंटे करनी चाहिए। नहीं जाएगा, नहीं। अगर तू नहीं करेगा ना तुम्हारा कुछ नहीं हो सकता। चलो शुरू हो जाओ, चलो। ये बारिश के मौसम में ना तकलीफ ज्यादा होती है, जास्त घाम येतो। हे बघा ना, हे बाहेर किती भरून आलंय बघा ना। क्या? ये डग आले हैं, बादल आ गए हैं, काले बादल आ गए हैं ना, ये तो डिहाइड्रेट पूरा बॉडी होता है। लगता है आज बारिश जम के होगी। हाँ बहुत होगी। तूफान भी आ सकता है। क्यों तूफान क्यों? तो सुबह सुबह मुन्ना गया है ना, उसका बेसब्री से इंतजार कर रहे हैं हम। नहीं तो उसका तूफान से क्या कनेक्शन है? क्योंकि आज मुन्ना अपने ससुर जी से बात करने गया है, यानी कि सावंत साहब से। ये अंकल को मिलने गया ये अभी? अयो ये अभी तूफान नहीं, अभी ये बाढ़, भूकंप, आग, ये सगड़ा आता येणार है। ऐसे कैसे गया? आपने उसको रोका नहीं? मैं क्यों रोकता? मैंने उसे आशीर्वाद दिया। हे तुम्ही त्याला आशीर्वाद देऊ ना, सिंहाच्या गोव्यात टाकलाय माझ्या गरीब मित्राला। चाचा ऐसे कैसे चाचा हो उसके? रोकना चाहिए उसको। आपला और तुम ऐसे कैसे दोस्त हो? तुम्हारा दोस्त प्रेम में आग के दरिया में डूबने को तैयार है। तुम्हें हौसला देना चाहिए, तुम उल्टा अपना स्वार्थ देख रहे हो। जय जय बजरंगबली। हर हर गंगे, हर हर गंगे। वाह भाई वाह, सैर करके आज तो मजा ही आ गया। तो चल ये गर्मा गर्म कचौड़ियाँ और जलेबियाँ हैं, जरा तैयारी करो, हम अभी आते हैं। ठीक है भाई। मुन्ना दरवाजा मुन्ना जा रहा है चारों खाने चित ससुर जी को। कहाँ चाचा? क्यों, क्या हुआ? अब क्या बताएं चाचा, हम उनके दामाद बन पाते उससे पहले बाबूजी उनके दोस्त बन गए। दोनों साथ में सैर कर रहे थे, जोर जोर से हंस रहे थे। अब पता नहीं इस दोस्ती की वजह से हमारी शादी हो भी पाएगी कि नहीं हो पाएगी। म्हणजे तू त्यांच्याशी बोललास नाही? कहाँ बोला वेणु? अरे क्या बात है, बच गया मैं। अरे हटो यार। गॉड। क्या तुम खुश क्यों हो रहे हो? हमारा प्लान फ्लॉप हो गया और तुम खुश हो रहे हो? अरे दोस्त हो या दुश्मन? ऐसे बोलला नाही म्हणून मी खुश झालं, वरना ये आंधी, तूफान, बाढ़, भूकंप सगळा आला असता। थैंक गॉड। अच्छा हुआ, आता टेंशन मध्ये नाही मी। चलो नाश्ता करते। हाँ, बस खाने की पड़ी रहती है तुमको। खबरदार जो इन्हें खाना दिया तो हटाओ उसको। अरे मैंने क्या किया है? आपने क्या किया? हमें नहीं पता आपने क्या किया। आपको एक भी कचौड़ी नहीं मिलेगी। हाँ मुन्ना बेचारा बड़ी हिम्मत जुटा के गया था आज। ऊपर वाला भी परीक्षा ले रहा है। बाबा मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे। हा म्हणजे मला माहिती आहे की गौरीच्या लग्नाचा विषय जेव्हा जेव्हा निशाणी काढलात तेव्हा तेव्हा तुम्ही चिडलात, तुम्हाला ते आवडलं नाही। पण आज मला या विषयावर बोलायचं। मी स्वतः गौरीशी बोललोय बाबा। बरं मग बाबा, मला आणि निशाला गौरीच्या फ्युचरची खूप काळजी वाटते। म्हणजे अर्थात मलाही ती वाटतच असणार, आम्हाला माहिती आहे। पण म्हणजे आम्हाला दोघांना असं वाटतं की तिने लवकरात लवकर सेटल व्हावं, वेळेत तिचं सगळं व्यवस्थित व्हावं। म्हणजे माझ्या ओळखीची 2-3 मुलं आहेत, तर तुम्ही जर म्हणत असाल तर मी बोलू शकतो त्यांच्याशी। बोलू का? म्हणजे तू ओळखतोस का त्या मुलांना? अगं आई, आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर मी भेटून घेईन ना। म्हणजे त्यांची सगळी माहिती आहे माझ्याकडे। हो का? मग फोटो वगैरे त्या मुलांचे? हो, पाठवायला सांगतो ना। म्हणजे आपण आधी गौरीला फोटोज दाखवू आणि मग नंतरच पुढे जाऊ ना। आणि मला विचारशील तर गौरी आपलं नक्की ऐकेल। आता तिला फक्त नीट समजवावं लागेल एवढंच। आणि शेवटी अरेंज मॅरेज मध्ये आपण काय बघतो,
नोकरी, घर, फॅमिली हे सगळंच बघून आपण ठरवतो ना. बाकी आवडीनिवडी, सवयी हे तर हळूहळूच कळतं ना सगळं. आणि खरं सांगायचं तर आपली गौरी इतकी समजूतदार आहे, ती कुठेही सहज ऍडजस्ट होईल. म्हणून का तिला कुठे ऍडजस्ट करायला पाठवायचं? तसं नाही बाबा, म्हणजे मला तरी ही 2-3 मुलं अगदी योग्य वाटतात गौरीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की आपण, तुला जे काय वाटतंय ना ते जर तुझं मत असतं किंवा गौरीविषयी तुला खरंच काळजी असती किंवा त्या स्थळांविषयी खात्री असती तर मला बरं वाटलं असतं. पण तू दुर्दैवानं कोणाच तरी मत मांडतोयस इथे. ज्या प्रकारे तुझी बायको या लग्नाला घाई करते ना, त्यावरून एक गोष्ट मला कळते की ही गौरीची काळजी नाही, यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. गौरी, खरंच आज खूप पाऊस पडणार आहे. गौरी, अगं तुझ्याशी बोलतेय मी, लक्ष कुठे तुझं? शिवके ख्याल हवे ना? नाही ग, निशा वहिनीचा विचार करते. निशा वहिनीचा? बाप रे, दिवसा ढवळ्या तुला वाईट स्वप्न पडायला लागली. परत काहीतरी केलं असेल ना त्या वहिनीने. तुला आधीच सांगितलंय तिच्यापासून लांब राहा, आतल्या गाठीची आहे ती. मी तुम्हाला कळत नाही, वहिनी असं का वागत असेल ग? म्हणजे नक्की काय तिच्या मनात? मला माहितीये की ती माझ्यासोबत खेळ खेळते. मी तू माझ्या आणि शिवच्या नात्याबद्दल घरात सर्वात आधी तिला कळलं होतं. खूप आधार वाटत होता ग मला तिचा. खूप समजून घ्यायची ती मला, अगदी मोठ्या बहिणीसारखी वागायची. पण सगळं खोटं होतं. चांगुलपणाचं नाटक करत होती. का कोणास ठाऊक. सोपं आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. का? त्याला काही कारण नसतात. काही लोक आग लावणारीच असतात, ती काड्या लावणारच. तू उगीच गौरीची काळजी असल्यासारखं माझ्यासमोर दाखवू नकोस. माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलीचं सुख, माझ्या मुलीचं भविष्य, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय मी घेतलाय. यापुढे तो घेईन, त्यामध्ये कुणी पडण्याची गरज नाही, समजलं? उद्या वेळ आली ना तर गौरी सुद्धा स्वतःच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेणार नाही. काय योग्य काय अयोग्य ही ती बाबाला विचारणारच. याचं कारण काय चांगलं आणि काय वाईट हे बाबा जाणतो, हे तिला माहितीये. तिच्यासाठी मुलगा मी निवडीन आणि मला खात्री आहे की डोळे झाकून ती त्याच्याशी लग्न करेल. माझा माझ्या लेकीवर पूर्ण विश्वास आहे. पण बाबा मी काय म्हणतोय की हात जोडतो नची. तुम्ही दोघ जण या गौरीच्या लग्नाच्या बाबतीत मध्ये पडू नका. तुझ्या बायकोला या घरात तशी अडचण होतीये. घर छोटं, माणसं जास्ती असं वाटतंय तिला, आणि म्हणून ती स्थळ सुचवते. या घरातून एक जण कमी व्हावं म्हणून चाललंय सगळं. तिच्यावर सोपवलं ना तर कोणाच्या हातात माझ्या लेकीचा हात देऊन मोकळं होईल. तिचा विचार सोड, तू शिवचा विचार कर. शिवने काय ठरवलंय? तो बाबांशी बोलणार होता ना? तो प्रयत्न करतोच आहे मी तू, पण काही ना काही गडबड होतेच. तो आजही बाबांशी बोलायला गेला होता, पण तिथे त्याचे बाबूजी होते, नाही बोलता आलं त्याला. मग तू का बोलत नाहीस? तू सगळं सांगून टाक ना काकांना. मी तू इतकं सोपं नाहीये ते. का? अगं तू तुझ्या बाबांचा जीव की प्राण आहेस. सगळ्यात जास्त प्रेम करतात ते तुझ्यावर. बाहुली आहेस तू त्यांची. किती काळजी घेतात ते तुझी. तुझं प्रेम ते समजू शकणार नाही. तुझा आनंद ज्या गोष्टीत त्या गोष्टीच्या आड येतील ते नाही. आणि शिवला ते ओळखतात, त्यांना आवडतो तो. नाही असं नाही ना. मग का बोलत नाहीस तू? तीच अडचण आहे ना. बाबांचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर. अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपतात ते मला. मला पहिला घास भरवल्याशिवाय जेवायला सुद्धा सुरुवात करत नाहीत ते. मी तू माझे बाबा जसे तसे नसते ना तर कदाचित मी त्यांना सगळं सांगून टाकलं असतं. मला काय हवंय ना हे त्यांना न सांगताच कळत.
कधी काही सांगायची मागायची गरजच पडली नाही. लहानपणापासून माझ्या बाबतीतले सगळे निर्णय त्यांनीच घेतले. म्हणजे मी वेणी घालायची की बो बांधायचा हे सगळं तेच ठरवायचे. म्हणायचे बॉयकटच करून टाक ना तू. अगं मी म्हणजे कुठले कपडे घालू किंवा मी कुठे जाऊ हे सगळं तेच ठरवायचे. अगं साधा बर्फाचा गोळा खातो ना आपण, त्या गोळ्यावरचा रंग सुद्धा मी बाबांना विचारून घालायचे. म्हणजे मी सगळं त्यांना विचारून करायचे. म्हणजे माझं पानही हालायचं नाही त्यांच्याशिवाय, अजूनही हालत नाही. माझी हेअर क्लिप सुद्धा मी बाबांच्या आवडीची घ्यायचे. घरी कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला ना तरी चिडतात ते, कारण माझ्या जोडीदाराबाबतचा निर्णय सुद्धा तेच घेणार आहे. आणि असं असताना आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय मी त्यांना न विचारता घेतला. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय मी तुमच्यासाठी रद्द केला ना, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक होती. तुमच्या मनातनं बाबा कायम एक अडी आहे माझ्याविषयी. गौरी तुमच्यासाठी सतत सख्खी, आणि आम्ही सख्खे असून सुद्धा सावत्र, हे आजवर जाणवत आलंय मला. का माझ्या बायकोला सतत बोलता हो तुम्ही? काय येता जाता तिचा पाण उतारा करता? ती काय कमी करते का घरच्यांचं? या घरात आल्यापासून ती केवळ ऍडजस्टमेंटच करते, नोकरी करते, घरातल्या कामांना मदत करते. माझं परदेशी जाणं तुमच्यासाठी कॅन्सल झालं. तिच्या जागी दुसरी एखादी असती ना तर घर सोडून गेली असती, वेगळं राहू म्हणाली असती. पण निशानी गप्पपणे सगळं सहन केलं. तुमचा मोठे म्हणून मान करते, सगळ्यांची काळजी घेते. गौरीसाठी तर जीव तुटतो हो तिचा. एवढं सगळं ऍडजस्ट करून सुद्धा जर हीच किंमत होणार असेल ना तर मग काय ऍडजस्ट करते ती? काय ऍडजस्ट करते ती? या घरात तिला जेवायला मिळत नाही, राहायला खोली नाही, सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी हातात मिळतात आणि ही ऍडजस्टमेंट करते. बाबा ती खूप करते हा घरासाठी. ते तिचं खूप करणं आम्हाला नकोय. या घरामध्ये राहून आमच्यावर उपकार केले आम्हाला नकोय. तेव्हाच निशाचं ऐकायला हवं होतं. म्हणजे मी आता परदेशात सुखात असतो. बस, कुणासमोर बोलतोयस, काय बोलतोयस असं भान आहे का तुला? तू परदेशी जाऊ नकोस असं यांनी एका शब्दाने तुला सांगितलेलं नाहीये. जायचा निर्णय पण तुझाच होता आणि न जाण्याचा पण तुझाच होता. बाबांना बोलायची काही गरज नाही. तुझ्या त्या निर्णयामध्ये आम्ही कुठेच नव्हतो. स्वतःच्या निर्णयाचं खापर कुणावरही फोडायची गरज नाहीये. कळलंय तुला? आम्हाला वाटलं तुला त्यावेळी जे पटलं ते तू केलंस. आजही तुला ते पटलं नसेल तर तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. आलं लक्षात? तुला काय वाटतं तू उपकार करतोस इथे राहून? आजवर यांनी कुणाचे उपकार घेतलेले नाहीयेत. आणि आजही तू मुलगा असला सख्खा तरीही तुझे उपकार आम्हाला नकोय. आई वडील म्हणून मान ठेवता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग हे बघ नचिकेत, यापुढे माझ्या समोर बाबांशी असं बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. आणि काय रे नची, हा मगापासून मी ऐकून घेताय पण माका काय कळणार नाही. काय म्हणतास तू? या ऍडजस्टमेंट काय ता? काय अर्थ काय त्याचा? तडजोड असंच म्हणूच आहे काय तुका? एवढे लहान जागेत मूल होण्याचा निर्णय घेऊच नाही तू. ही तडजोड हा तुझी. जावई बापूंचं काही एक चुकलेलं नाही. बरोबर आहे त्यांचा. अरे किती केलं ना तरी तुझ्या बायकोच्या तोंडावर काय कधी समाधान दिसलं नाही माका. ते चिडले तर त्यांचं तोंड दिसतं तुमका, पण चुका करणाऱ्याचं चुका नाही दिसत. अरे आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, त्याकरता पण तडजोड करूकच होया. आणि ती हसत करूची याका संसार करणं म्हणतात माहित्या. पण हे मी तुमका कशात सांगतोय? हा, तुमचा फक्त दोघांचाच संसार हा ना, बाकी आमच्या सगळ्यांची तुमच्या संसारात अडचणच हा. आजी पण असं कुठे म्हटलंय मी?
अगं कशाला बोललीस तू तिला? बरोबर बोलतायत त्या, चुकतायत ते दोघं. आता उगाच समजूत काढायला जायचं नाही, तू सांगून ठेवतो तुला. बाबांना त्यांची मुलगी त्यांच्या जवळपास हवी. ते नेहमी म्हणतात, आपल्या मातीतली तुळस परक्या मातीत नाही रुजत. मी तू त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होईल ग. खूप वाईट वाटेल त्यांना. माझ्या आणि शिवमध्ये जे व्हायचं ते झालं. माझं खूप प्रेम आहे ग त्याच्यावर, जितकं माझं माझ्या बाबांवर प्रेम. पण बाबांनी शिवला नकार दिला ना, तर ते मी नाही सहन करू शकणार. आणि मी त्यांना विचारूही शकत नाही, कारण त्या दोघांपैकी कोणा एकाची निवड मी नाही करू शकणार. कधीच नाही.